हाय हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेत असायला हवं. मी हर्षा स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे श्रीजाचा बड्डे. तर आज श्रीजाच्या बड्डेची तयारी ही सकाळपासूनच चाललेली आहे. तर म्हटलं व्हिडिओला सुरुवात पण आपण सकाळपासूनच करावी. तर आत्ता बड्डेची पार्टी घरीच आहे आणि बड्डे काही जास्त मोठा करायचा नाही आहे, आपल्या घरातल्या घरातच करायचा आहे आणि जे आपले जवळचे आहेत त्यांनाच बोलवायचं होतं. तर मग आज स्वयंपाक पण बड्डेसाठी घरीच करायचा आहे. तर आम्ही साधारणतः 20 लोकांना बोलावलेलं आहे. 20 लोकांचा स्वयंपाक करायचा आहे. तर जेवणाचा मेनू म्हटलं भात भाजी आणि चपाती. तर भाजीमध्ये आलू मटरची भाजी करायची आहे. तर सगळं घरीच करणार आहे आणि डेकोरेशन वगैरे काही जास्त नाही, कारण आम्हाला बड्डे पण एवढा मोठा पण करायचा नाही आहे, सिम्पलमध्येच. तर व्हिडिओ असाच कंटिन्यू बघा की पुढं काय होते. सगळं तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे. तर बघू आता, चला बघू मग पुढं काय काय होते ते सगळंच तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. सबस्क्राईब याच्यासाठी करा की माझे येणारे प्रत्येक व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही बघू शकाल, यासाठीच मला सबस्क्राईब करा. चला मग व्हिडिओ असंच कंटिन्यू करा. सर्वात अगोदर तर इकडे भाजीसाठी मसाला भाजून घेतला, कारण बाहेर पाऊस पडतोय आणि लाईट कधी पण जाऊ शकते, म्हणून म्हटलं पहिले मसाला दळून ठेवावा. तर त्यासाठी अद्रक लसूण घेतला आहे. इकडे काजू भिजत घातले 100 ग्रॅम आणि एक खोबऱ्याची वाटी घेतली होती आणि धने आणि खडा मसाला आणि हरभऱ्याची डाळ थोडीशी आणि अर्धा पाव कांदे घेतले, कढीपत्ता, कोथिंबीर. आता कढीपत्ता कोथिंबीर आपल्याला त्याचं वाटण नाही करायचं, बाकीचं सगळं वाटण करून घ्यायचं आहे. तर मग काय इकडे मी वाटण करायलाच घेतली होती आणि कुकरला भात लावलेला होता. एवढे सगळे मसाले टाकले की आलू मटरची साधी भाजीसुद्धा पनीरच्या भाजीसारखी लागते. त्यामुळे मी नेहमी एवढे मसाले घालतच असते. भाजी 2 माणसाची करायची असो वा 20 माणसांची, पण मी एवढेच मसाले घालत असते. मग काय इकडे मस्त मसाला पण छान असा बारीक करून घेत होती. मसाला बारीक करून झाला की लगेच इकडे भाजी पण करणार आहे. तर इकडे एक एक करून सगळे मसाले मी दळून घेतले. आणि हो, 1 पाव टमाटर आपल्याला इकडे कट करून मिक्सरला त्याची प्युरी करून आपल्याला भाजीमध्ये टाकायचं आहे. त्याचं सूट करायला मी विसरली, पण मी तुम्हाला आत्ता सांगत आहे की टमाटरची प्युरी नक्की टाका, भाजी खूप छान लागते. त्यानंतर इकडे गॅसवर पातेला ठेवला आणि त्यामध्ये तेल टाकलं. आता तेल भाजी जास्त आहे तर थोडं जास्तच टाकावं लागेल. तर माझं तेच काम सुरू होतं, तेल टाकायचं. मग काय इकडे तेल वगैरे टाकलं आणि तापायसाठी ठेवलं. तेल तापल्यानंतर सर्वात अगोदर आपल्याला यामध्ये 2 तमालपत्र टाकायचे आहेत. तर मी इकडे 2 तमालपत्र टाकले आणि सोबतच कढीपत्ता पण टाकला. त्यानंतर हिरव्या कोथिंबीरचा वाटण केला होता थोडासा, तो पण टाकला. हे हिरव्या कोथिंबीरचं वाटण टाकलं की भाजीला चव खूप छान येते, त्यामुळे मी नेहमी टाकत असते. तर मग हिरव्या कोथिंबीरचा वाटण टाकला आणि छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर मग इकडे छान मिक्स करून घेतलं. असं मिक्स झालं की मग सोबतच आपल्याला अद्रक लसूणची केलेली पेस्ट यामध्ये टाकायची आहे. तर मग इकडे मी अद्रक लसूणची पेस्ट पण टाकायला घेतली होती, ती पण इकडे टाकून घेतली आणि परत छान आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे सगळा मसाला. अशा पद्धतीने बघू शकता मी सगळी पेस्ट टाकली आणि मसाला छान असा परतून परतून घ्यायचा आहे. थोडं आपण कच्चं अद्रक लसूण वाटत असतो, भाजत नसतो, त्यामुळे थोडं 5 मिनटं जास्त शिजवावं लागते. त्यामुळेच मग मी इकडे छान असं मिक्स करत होती, जेणेकरून मसाला बुडाला लागू नये म्हणून. अद्रक लसूणचा मसाला छान शिजला की त्यामध्ये सुहानाचा मटण मसाला टाकला. मसाला वगैरे टाकून झाल्यानंतर आपल्याला हा मसाला छान फोडणीमध्ये मिक्स करायचा आहे. तर मी मसाला टाकल्यानंतर या पद्धतीने मिक्स करून घेतला आणि सोबत परत एक मी मसाला टाकणार आहे, कोल्हापुरी मसाला, चिकन कोल्हापुरी ग्रेव्ही मसाला टाकणार आहे. हे 2च मसाले टाकून मी ही भाजी करणार आहे. तर तो पण मसाला यामध्ये टाकून घेतला आणि आता अजून फोडणी छान मिक्स करून घेणार आहे.
फोडणी छान मिक्स केल्यानंतर त्यामध्ये काळा घरगुती मसाला टाकला आणि सोबतच धने आणि जिऱ्याची पावडर पण यामध्ये टाकून घेतली, बघू शकता। त्यानंतर परत फोडणी छान मिक्स करून घेतली। आता मी यामध्ये 2 चमच हळद पावडर टाकणार आहे छोट्या चमच्याने। तर बघू शकता इकडे 2 चमच हळद पावडर टाकली, ते पण छान मिक्स करून घेतली। हळद पावडर सोबतच घरातील लाल तिखट टाकायचं आहे। तर मी इकडे घरातील लाल तिखट पोहे खाण्याच्या चमच्याने 3 चम्मच टाकलेला आहे आणि सोबतच यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर पण मी टाकणार आहे। तर सर्वात अगोदर घरातील तिखट मी यामध्ये टाकला 3 चम्मच आणि आता काश्मीरी लाल तिखट यामध्ये मी परत टाकणार आहे 3 चम्मच। तिखटात तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त टाकू शकता, पण एवढ्या भाजीला एवढा तिखट तर लागतोच। मग इथं टाकलाय काश्मीरी लाल तिखट 3 चम्मच, बघू शकता। तिखट टाकून झाल्यानंतर फोडणी छान अशी मिक्स करून घ्यायची आहे आपल्याला। तर इकडे मी फोडणी मस्त अशी मिक्स करून घेतली। मिक्स झाल्यानंतर फोडणी 10 मिनटं आपल्याला इकडे शिजू द्यायची आहे, जोपर्यंत ह्या फोडणीतून तेल बाहेर येत नाही तोपर्यंत। तर इकडे फोडणी बुडाला लागू नये म्हणून मी मिक्स करत होती आणि बघू शकता कसा तेल वर आलेला आहे, म्हणजे मसाला यातला शिजलेला आहे। त्यानंतर लगेच कांदा, खोबरा आणि हरभऱ्याची डाळ आणि धने याचा वाटण यामध्ये मी टाकून घेतला, बघू शकता। यामध्ये हे पण वाटण टाकून घ्यायचं आहे आणि वाटण टाकल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं। त्यानंतर सोबतच आपल्याला 100 ग्राम काजूची केलेली प्युरी ते पण यामध्ये टाकायची आहे। तर मी इकडे काजूची प्युरी पण टाकून घेतली आणि फोडणी परत एकदा छान मिक्स करून घेतली। आणि मग सगळ्यात शेवट आपल्याला इकडे टोमॅटोची केलेली प्युरी यामध्ये टाकायचं आहे। पावशेर टोमॅटोची प्युरी मी इकडे केली होती, तीच इकडे टाकून घेतली आणि पूर्ण मसाला एकजीव करून घ्यायचा आहे। या पद्धतीने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। असा छान मिक्स झाल्यानंतर हा सगळा मसाला आपल्याला 10 मिनटं शिजवायचा आहे, जेणेकरून याचा तेल सुटेपर्यंत आपल्याला छान शिजू द्यायचं आहे। त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। मीठ टाकून झाल्यानंतर मसाल्याचा थोडासा पाणी यामध्ये ॲड केलं आणि त्यावर झाकण ठेवला आणि 10 मिनटं परत ग्रेव्ही छान शिजू दिली। तरी पण मला ग्रेव्ही काही शिजल्यासारखी वाटली नाही, म्हणून मग लगेच अजून त्यावर झाकण ठेवून परत 10 मिनटं शिजवायचं होतं। कारण ग्रेव्ही शिजली नाही तर त्याचा कच्चा मसाल्याचा वास येतो, म्हणजे टोमॅटो वगैरे कच्च्या टोमॅटोसारखाच वास येतो। तर मग अजून इकडे 10 मिनटं छान ग्रेव्ही शिजवून घेतली। आता कुठं ग्रेव्ही छान शिजली, त्यामध्ये अर्धा किलो उकडलेला बटाटा टाकला। मी बटाट्याचे साल काढून त्याचे तुकडे करून 5-10 मिनटं उकडून घेतला होता बटाटा, कारण ग्रेव्हीमध्ये कच्चा बटाटा टाकला तर लवकर शिजत नाही, त्यामुळे मग मी थोडं शिजवूनच टाकत असते। तर अर्धा किलो बटाटा इतका या भाजीमध्ये मी टाकलेला आहे। त्यानंतर मसाल्यामध्ये बटाटा छान मिक्स केला आणि सोबतच पावशेर इतके मटर घातले। आता मटर मी रात्रीच भिजत घालून ठेवले होते आणि कुकरला त्याच्या 2 शिट्ट्या केल्या होत्या। तर इकडे मटर पण टाकले होते आणि परत छान मसाल्यामध्ये हे मटर पण मिक्स करून घेतले आणि 4 तांबे पाणी टाकलं इकडे, बघू शकता। 4 तांबे पाणी टाकलं, छान उकळी 1-2 उकड्या फुटू दिल्या आणि आपली भाजी इकडे तयार आहे। भाजी तर झाली होती बनवून, मग लगेच इकडे चपात्या पण करून घेतल्या। तर चपात्या ह्या 2 किलोच्या केल्या होत्या। तर सगळ्यांनी मिळून इकडे चपात्या केल्या, निकिता, कल्याणी, आई, वहिनी।
त्यानंतर इकडे स्वयंपाक सुरू होता आणि ह्या पोरांचं बाबासोबत खेळायचं काम सुरू होतं आणि श्रीजाच्या पप्पाचं आणि श्रीजाच्या काकाचं इकडे डेकोरेशन करायचं काम सुरू होतं. सोबत श्रीजाची मामी पण होती फुगे फुगवायला, डेकोरेशन करायला आणि पोरांची इकडे मस्त मस्ती पण चाललेलीच होती, फुगे धरून फुगे खेळायची. तर अशा प्रकारे डेकोरेशन मस्त चालू होता श्रीजाच्या पप्पाचा आणि श्रीजाच्या काकांचा. तर मस्त ते दोघे पण मस्त डेकोरेशन पण करत होते. स्वयंपाक वगैरे आवरल्यानंतर आता स्वतःचं आवरलं आणि श्रीजाचं पण आवरून दिलं. तर सिंपलच अशी साडी वेअर केली आणि आता बड्डेची सगळी तयारी झाली आहे. आता केक कट करायचा आहे. तर असेच व्हिडिओ बघत राहा. आता बड्डेची पूर्ण तयारी तर झाली होती, डेकोरेशन स्वयंपाक सगळंच झालं होतं आणि आम्ही स्वतःचं पण आम्ही सगळ्यांनी आवरलं होतं. इकडे वहिनी, माझी बहीण, बड्डे गर्ल आणि दुसरी बहीण सगळ्यांचं आवरलं होतं. आईचं पण आवरलं होतं. केक मात्र यायचा होता. त्यानंतर केक आला. इकडे श्रीजाला चेअरवर बसवलं आणि श्रीजाच्या बड्डेचा केक यावेळेस चॉकलेट केक होता, तर मला तर खूप जास्त आवडला. त्यानंतर सर्वात अगोदर आईने श्रीजाचं ऑप्शन करून घेतलं. श्रीजा बघा कशी शांत बसली आहे, कारण तिला बड्डे म्हटलं की खूप जास्त आवडते आणि सोबतच केक खायचं म्हणलं की मग विचारूच नका. तर इकडे मस्त त्यानंतर मी पण तिचं ऑप्शन करून घेतलं. ऑप्शन करून झाल्यानंतर कल्याणीने इकडे श्रेयाचं ऑप्शन केलं. त्यानंतर निकिताने पण तिचं ऑप्शन केलं. त्यानंतर आमच्यावर राहायला मावशी आहेत, त्यांनीसुद्धा श्रीजाचं ऑप्शन केलं, पण त्यांच्या डोळ्यांना दिसत नाही, त्यामुळे दादा आणि मी त्यांची मदत करत होतो. त्यानंतर माझ्या वहिनीने पण श्रीजाचं ऑप्शन करून घेतलं आणि लगेच दुसऱ्या वहिनीने पण ऑप्शन केलं होतं. त्यानंतर आमच्या तिसऱ्या वहिनी आहेत, त्यांनी पण ऑप्शन करून घेतलं. नंतर बड्डे चा केक कट करायचा होता, तर इकडे मामाला बसवलं होतं, कारण आमच्याकडे बड्डेचा केक कट करायसाठी मामालाच बसवतात. तर श्रीजाच्या शेजारी मामा बसला होता. मस्त दोघांनी मिळून केक कट केला आणि श्रीजाच्या मामाने श्रीजाला केक खाऊ घातलं मस्त. त्यानंतर श्रीजाला आम्ही घेतलेला गिफ्ट तिला दिला आणि मस्त असे छान छान फोटो वगैरे काढले. आणि सहज मनामध्ये असा एक विचार आला की मुली किती लवकर मोठ्या होतात. पाहता पाहता श्रीजा आता 3 वर्षाची झाली. एवढीशी श्रीजा एवढी मोठी झाली. त्यानंतर मग काय, घेतलेला गिफ्ट मस्त तिला घालून वगैरे दिला आणि आमचं गिफ्ट देऊन झाल्यानंतर सगळ्यांनी एक एक करून सगळ्यांनी आणलेले गिफ्ट पण तिला दिले. आता गिफ्ट वगैरे देऊन झाल्यानंतर आता पुढची तयारी करायची होती जेवणाची. मग काय, सगळ्यांना जेवायला वगैरे बसवलं, सगळ्यांना जेवायला वगैरे वाढलं. मस्त भात, भाजी, चपाती, वरण, जिलेबी, केक असा काही मेनू होता आजच्या जेवणाचा. सगळ्यात अगोदर माणसांची जेवणं आवरली, त्यानंतर आम्ही महिला मंडळ इकडे जेवायला बसलो. तर सगळं मध्येच घेतलं होतं आणि मस्त सगळ्या मिळून मस्त जेवण वगैरे केलं. जेवण झाल्यानंतर थोडा वेळ सगळ्यांच्या मस्त गप्पा रंगल्या होत्या. असं सगळेजण सोबत असले की वेळ कसा जातो ते तर समजतच नाही. त्यानंतर मग सगळे घरी जायला निघाले एक एक करून. मग काय, सगळ्यांना इकडे एक एक करून सगळ्यांना वाटी लावले. सगळे गेल्यानंतर मग काय, घरामध्ये असलेला पसारा वगैरे आवरायचाच होता आणि एक भाऊ जायचा होता, तर मग त्याला पण बाय बाय केलं. चला मग सगळ्यांना तर बाय बाय केलं, आता तुम्हाला पण बाय करते. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसहित. तोपर्यंत सगळ्यांना बाय.